आणि आता बातमी राजकीय वर्तुळातून। राज्यात सध्या भाजप शिवसेनेमध्ये शह-काटशहाचं राजकारण बघायला मिळते। त्यातच आज पंतप्रधान नरेंद्र मोदी सोलापूर आहेत। सोलापूरमध्ये त्यांचा दौरा आहे, तर याच दौऱ्याचा मुहूर्त साधत उद्धव ठाकरे मराठवाड्यातील दुष्काळ पाहणीवर निघत असल्याने आज मोदी विरुद्ध ठाकरे असा सामना रंगणार आहे। तर दुसरीकडे मुख्यमंत्री पंतप्रधानांच्या दौऱ्यात युतीच्या चर्चा करणार असल्याचं, त्याचबरोबर युती संदर्भातली चर्चा आणि त्याचबरोबर भाजप लोकसभा तयारीचा रिपोर्ट यावर चर्चा करणार आहेत अशी सूत्रांनी माहिती दिली आहे। तसंच मुख्यमंत्री हे युतीबाबत सेना नेत्यांशी देखील भाजपचे काही नेते चर्चा करणार असल्याचं देखील कळतंय। तर एकूणच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे तिकडे आज मराठवाड्यात दौऱ्यावर जाणार आहेत आणि या दौऱ्यामध्ये बीड, जालना जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त गावात शिवसेना मदत मोहीम सुरू करणार आहे। दुष्काळग्रस्त गावांची पाहणी, तिथल्या शेतकऱ्यांशी संवाद आणि दुष्काळग्रस्तांना मदत असं उद्धव यांच्या या दौऱ्याचं स्वरूप असणार आहे। आणि या मदत मोहिमेत अन्नधान्य, पशुखाद्य आणि पिण्याच्या पाण्याच्या टाक्यांचं वाटप होणार आहे। तसेच शिवसेनेनं राज्य सरकारनं केलेल्या कर्जमुक्तीची प्रत्यक्षात अंमलबजावणी किती झाली आहे याची चौकशी करणारा गावागावातील सर्वे देखील केलाय। आणि या सर्वेतील अहवालानुसार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे बीडमधील जाहीर सभेत कर्जमुक्तीची पोलखोल करणार असल्याची देखील माहिती सूत्रांनी दिली आहे। त्यामुळे लोकसभा निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर अंतिम लढाईचं रणशिंग शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या शेतकरी मेळाव्यात फुंकणार असल्याचं समजतंय। तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सोलापूर दौऱ्यावर असणार आहेत। यावेळी मोदींच्या हस्ते 30,000 घरांच्या प्रकल्पांचं भूमिपूजन, तसंच महापालिकेच्या ड्रेनेज लाईनच्या कामाचा शुभारंभ आणि स्मार्ट सिटी अंतर्गत झालेल्या विकास कामांचं उद्घाटन या ठिकाणी मोदींच्या हस्ते होणार आहे। तर इंदिरा गांधी पार्क स्टेडियमवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज जाहीर सभा होणार आहे आणि यासाठी सोलापुरात जोरदार तयारी करण्यात आली आहे। मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सोलापूरला छावणीचं स्वरूप प्राप्त झालंय। सोलापुरातील सुरक्षा व्यवस्था चोख करण्यात आली आहे, तर पोलिसांचा मोठा फौजफाटा सोलापुरात तैनात करण्यात आला आहे। विवेक कुलकर्णी थेट सोलापुरातून आपल्या सोबत आहेत। विवेक, काही वेळापूर्वीच आपण पाहिलं पंतप्रधान नरेंद्र मोदींचं या ठिकाणी सोलापुरात आगमन झालेलं आहे, त्या पार्श्वभूमीवर सध्याचं काय वातावरण? स्वाती, पंतप्रधान नरेंद्र मोदी साधारणतः 10:40 सोलापूरमध्ये येतील आणि 10:50 त्यांचं सभास्थळी आगमन होणार आहे। सोलापूरमधली जी काही वेगवेगळी विकास कामं असेल, मग ते सोलापूर उस्मानाबाद महामार्गाचं लोकार्पण असेल किंवा समांतर जलवाहिनी असेल किंवा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 30,000 घरांचं जी पायाभरणीचा कार्यक्रम आहे तो होणार आहे। स्मार्ट सिटी अंतर्गत सोलापूरमध्ये जी कामं केली त्याचं देखील लोकार्पण केलं जाणार आहे। अशी वेगवेगळ्या विकास कामाचं त्याचं पायाभरणी किंवा लोकार्पण सोहळा आता इथं होणार आहे। हे जरी विविध विकास कामांचं उद्घाटन किंवा पायाभरणी जरी म्हणत असलं तर खरं तर राजकीय सभा आहे, आपल्याला माहिती आहे। आज एकीकडे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मराठवाड्यात आहेत, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी सोलापूरमध्ये आहेत आणि युतीमधला जो तणाव आहे त्या पार्श्वभूमीवर ही सभा होती ते महत्त्वाचं आहे। कारण भारतीय जनता पक्षाला पुरेपूर जाणीव आहे, जर शिवसेना भाजपाची युती झाली नाही तर आपल्याला प्रत्येक जागा ही महत्त्वाची आहे आणि त्याकरताच नरेंद्र मोदी हे स्वतः एका महिन्याच्या आत पुन्हा एकदा महाराष्ट्रात येत आहेत। पक्षाध्यक्ष अमित शहा हे 3 वेळा या महिन्यात महाराष्ट्रात येत आहेत, त्यामुळे महाराष्ट्राचं लोकसभेच्या दृष्टीने अंकगणिताच्या दृष्टीने अतिशय महत्त्व आहे आणि त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः महाराष्ट्रात लक्ष घालत आहेत। विशेषतः भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेची युती होणार की नाही या सगळ्या संदर्भात जी चर्चा आहे त्याच्याबद्दल काय बोलणी नेमकी शिवसेनेबरोबर झाली याची माहिती मुख्यमंत्री हे पंतप्रधानांना देणार अशी आपल्याला माहिती मिळते। काही दिवसांपूर्वी खरं तर दिल्लीत भाजपच्या खासदारांची बैठक झाली होती, त्याच्या आधी भारतीय जनता पक्षाच्या काही वरिष्ठ नेत्यांची पंतप्रधानांशी भेट झाली होती। त्या दरम्यान शिवसेना आणि भाजपच्या युतीचं नेमकं काय करायचं याबद्दल देखील चर्चा झाली आहे। मात्र शिवसेना संदर्भात आता तुम्ही बॅकफूटवर राहू नका, फ्रंटफूटवर राहून तुम्ही खेळी करा अशा पद्धतीच्या सूचना पंतप्रधानांनी राज्यातल्या नेत्यांना दिल्या अशी आपल्याला माहिती कळते आणि तसाच काहीसा आक्रमक सूर या सभेदरम्यान देखील आपल्याला पाहायला मिळेल अशी चर्चा आहे। अगदी विवेक, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हा सोलापूर दौरा निश्चितच भाजपसाठी किती फलदायी ठरेल असं आपल्याला वाटतंय? पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्यांचे सगळ्यात मोठे कॅम्पेनर देखील आहेत। आपण पाहिलं तर 2014ची निवडणूक आणि त्यानंतरचं सगळं जे राजकारण आहे ते नरेंद्र मोदी यांच्या भोवतीच फिरलेलं आहे। स्टार कॅम्पेनर आहेत ते आणि नरेंद्र मोदी यांच्या सभांचा परिणाम निश्चितपणे निवडणुकीमध्ये होतोय। आपण इतर राज्यांमध्ये देखील पाहिलेलं आहे। विशेषतः 3 राज्यांमध्ये ज्या आता निवडणुका झाल्या त्यात भारतीय जनता पक्षाला बॅकफुटवर यावं लागले, त्यामुळे पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांनाच या प्रचाराची धुरा सांभाळावं लागणार आहे। आणि त्यानिमित्तानं या कार्यक्रमाच्या निमित्तानं म्हणायला गेलं तर विकास कामांचं लोकार्पण आहे, पण
त्यानिमित्तानं एक राजकीय संदेश द्यायचा प्रयत्न भारतीय जनता पक्षातर्फे केला जाणार आहे. आपण पाहिलं तर कल्याणमध्ये मेट्रो 7 आणि मेट्रो 5 आणि मेट्रो 9चं भूमिपूजन देखील पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आलं होतं. एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की वाहतूक व्यवस्था आणि घरं ही लोकांच्या अतिशय जिव्हाळ्याचा विषय आहे आणि त्याचं लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्ते केलं जाते किंवा त्याचं भूमिपूजन केलं जाते. त्याच्यामुळे जो मध्यमवर्गीय आहे, गरीब जो मतदार आहे त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा निश्चितपणे भारतीय जनता पक्षाचा प्रयत्न आहे आणि विकास कामाच्या उद्घाटनाच्या निमित्तानं तेच भारतीय जनता पक्ष करतंय हे स्पष्ट होत आहे. अगदी विवेक, आणि या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्यासंदर्भातील प्रत्येक अपडेट अशीच आमच्यापर्यंत पोहोचवत राहा. तुर्तास धन्यवाद या माहितीसाठी.